Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor B's Positive Way. स्ट्रक्चर या ठिकाणी दाखवलेला आहे. या व्हायरसचा जो काही जेनेटिक मटेरियल असतो तो RNA किंवा DNA असतो, पण त्याबरोबर हे बाहेरील जे काही आपल्याला आवरण दिसतं, हे आवरण याला आपण प्रोटीन म्हटलं जातं. म्हणून प्रथम आपण प्रोटीन काय आहे ही संकल्पना पाहून घेऊया. या ठिकाणी आपण विचार करूया की हे प्रोटीनचं एक स्ट्रक्चर्स मी तुमच्यापुढे नमूद केलेलं आहे. आणि हा प्रोटीन घटक ज्या बेसिक युनिटनी बनलेला असतो किंवा आपण त्याला म्हणूया की ज्या अनेक घटकांनी मिळून बनलेला असतो, ते हे जे काही घटक आहेत त्याला आपण अमिनो ऍसिड्स असं म्हटलं जातं. आणि अमिनो ऍसिड्स हे ज्यावेळेस जॉईंट होतात हायड्रोजन आणि हायड्रोजन बॉन्डने किंवा आपण त्याला म्हणूया पेप्टाइड बॉन्डने, हे पेप्टाइड बॉन्ड हे अमिनो ऍसिड्स हे 1, 2, 3 नाही, हे प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणून या बॉन्डला आपण पॉलीपेप्टाइड असं म्हटलं जातं. म्हणजेच प्रोटीन मधील बेसिक युनिट अमिनो ऍसिड्स आहेत आणि अमिनो ऍसिड्स एकमेकांना बॉन्डिंग करतात पेप्टाइड युनिटनी. म्हणूनच आपण प्रोटीनला आपण पॉलीपेप्टाइड्स असं देखील म्हटलं जातं. प्रोटीन्स या ठिकाणी एक स्टेटमेंट देण्या अगोदर पहिल्यांदा आपण हे अमिनो ऍसिड्स काय आहेत, त्याचं स्वरूप काय आहे हे डायग्रामच्या आधारे पाहूया. या ठिकाणी मी तुम्हाला हे अमिनो ऍसिडचं स्ट्रक्चर बेसिक केमिकली दृष्ट्या दाखवलेलं आहे. तर अमिनो ऍसिड्स मध्ये आपल्याला 3 घटक येतात. हा जो काही घटक जो काही आहे याला अमिनो ऍसिडचा आपण अमिनो ग्रुप असं समजलं जातं. त्याचबरोबर आपल्याला हा जो काही घटक या ठिकाणी दिसतोय याला आपण आर साइड चेन असं म्हटलं जातं. बाकीचे सर्व घटक अमिनो ऍसिड्स मध्ये सेम असतील, फक्त हाच घटक हा वेगळा असेल म्हणून आपण त्याला नाव दिलेलं आहे आर साइड चेन. आणि बाकीच्यांच्या सगळ्यांच्या मध्ये आपल्याला हे कॉमन स्ट्रक्चर दिसणार आहे. दुसरा आणि तिसरा जो काही घटक आहे या ठिकाणी दाखवलेला, यालाच आपण या ठिकाणी नायट्रोजन असल्यामुळे आपण त्याला नाव दिलेलं आहे अमिनो ग्रुप्स. अमिनो ग्रुप्स. आणि या ठिकाणी हा जो काही तुम्हाला कार्बनला अटॅच झालेली जी काही गोष्ट दिसते, तो जो काही ग्रुप्स आपल्याला आहे या ग्रुपला आपण कार्बॉक्सिल ग्रुप्स असं म्हटलं जातं. केमिकल स्ट्रक्चर्स यासाठी नमूद केलं की हे अमिनो ऍसिड्स ज्या वेळेस एकमेकाला जॉईंट होतात, याच पद्धतीने जॉईंट होतात त्यावेळेस प्रोटीन बनतात. आता कोरोना व्हायरसचा अभ्यास करत असताना या प्रोटीन स्ट्रक्चरचं आपल्याला महत्व का? कारण या ठिकाणी एक स्टेटमेंट मी दिलेलं आहे, प्रत्येक पेशी मानवामधील असेल, ऑर्गॅनिझम मधील असेल, त्या पेशींचं फंक्शन्स ते जे काही सिक्रेट करतात त्यावर अवलंबून असते. म्हणजेच इनडायरेक्टली ह्या एन्झाईम्सवर अवलंबून असेल. व्हायरस, बॅक्टेरिया असेल किंवा फंगाय असेल, तर या ठिकाणी आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने हा सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. हे सर्व एन्झाईम जे काही सिक्रेट केले जातात ते प्रोटीन्स असतात. परंतु नेक्स्ट स्टेटमेंट आहे, ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन बट ऑल प्रोटीन्स आर नॉट एन्झाईम. अनालिटिकल टाइप्स मध्ये जर आपल्याला क्वेश्चन्स आला की ऑल द एन्झाईम्स आर प्रोटीन, म्हणून प्रत्येक प्रोटीन्स हा या ठिकाणी एन्झाईम असू शकत नाही. दुसरं, ज्या पद्धतीने हा एक किती विरोधाभास युक्त असं स्टेटमेंट आहे. व्हायरसला आपण सजीव नसलेला जैविक कण असं म्हटलं जातं. याचा मिनिंग काय की ज्यावेळेस एका ऑर्गॅनिझमला व्हायरस ज्यावेळेस इन्फेक्ट करत नाही, हे व्हायरसचं स्ट्रक्चर्स आपल्याला दिसतं. सपोज आपण एक विचार करूया की जोपर्यंत हा व्हायरस एखाद्या ऑर्गॅनिझम किंवा ऑर्गॅनिझमच्या सेलला इन्फेक्ट करत नाही, म्हणजे ऑर्गॅनिझमच्या बाहेर असताना याचं बिहेवियर हा एक सजीव नसतो. त्या कुठल्याही गोष्टींची त्याला इनपुट एनर्जीची गरज नसते, म्हणून आपण सजीव नसलेला म्हणतो. पण ज्यावेळेस तो एखाद्या पेशीमध्ये एंटर करतो त्यावेळेस तो स्वतःचं कार्य करतो, त्या पद्धतीनं तो कार्याला उद्योगित करतो. म्हणून आपण याला सजीव नसलेला जैविक कण असं म्हटलं जातं. हे कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट आहे पण महत्वाचं स्टेटमेंट आहे. आता हा व्हायरस कशा पद्धतीने ऍक्टिव्ह करतो आपण विचार करूया. ही आपली स्किन आहे आणि ह्या स्किनची सेल्स आहेत.
हा व्हायरस जी आपल्या सेल्सवर पेशी असेल त्यांना तो या ठिकाणी चिकटतो. याला शास्त्रीय भाषेमध्ये आपण जे काही म्हटलं जातं रिसेप्टर असं म्हटलं जातं. म्हणजे हा व्हायरस विशिष्ट अशा रिसेप्टरलाच बाइंड होतो आणि एकदा हा व्हायरस रिसेप्टरला बाइंड झाला, त्यातील या ठिकाणी असलेले जेनेटिक मटेरियल जे काही असेल, तो हे जेनेटिक मटेरियल त्या बॅक्टेरियाच्या आतमध्ये एंटर करतो आणि एकदा एंटर केल्यानंतर त्याच्या तो प्रचंड कॉपी बनवत असतो विभाजन करून. आणि अशा पद्धतीने एक पेशी इन्फेक्ट झाली की या पेशीची सेल वॉल तो ब्रेक करतो आणि शेजारची जी काही पेशी आहे तिला इन्फेक्शन करतो आणि एक फ्रॅक्शन ऑफ सेकंद किंवा फ्रॅक्शन ऑफ आवर्स मध्ये ही प्रोसेस कंटिन्यू चालू होते आणि अशा पद्धतीने आपल्याला व्हायरल डिसीज हे संक्रमित झालेले दिसतात किंवा ट्रान्समिट झालेले आपल्याला दिसून येतात. व्हायरसच्या संदर्भात जे आपण प्रोटीनचा जो संपूर्ण अभ्यास केला, या ठिकाणी व्हायरसचं जे काही मेजर स्ट्रक्चर जे काही आहे, त्याचं जे काही कव्हरिंग आहे, हे जे काही कव्हरिंग दिसतं, या कव्हरिंगला आपण कॅप्सिड्स असं म्हटलं जातं. आणि कॅप्सिड ज्या घटकांनी बनलेला आहे तो मेजर घटक आपल्याला प्रोटीन्स आहे आणि त्याच्या आतमध्ये जेनेटिक्स मटेरियल्स आहे. ह्या व्हायरसची ऍक्शन कशी असावी, व्हायरस कुठल्या पद्धतीने एंटर केलेल्या पेशीवर ऍक्टिंग करणार आहे, हे संपूर्ण डायरेक्शन जी काही दिली जात आहे ते व्हायरसचं जेनेटिक मटेरियल हे डीएनए असू शकतं किंवा आरएनए ही असू शकेल. पण मोस्टली व्हायरसमध्ये आरएनए हे जेनेटिक्स मटेरियल्स असतं. त्याचबरोबर डीएनए देखील काही व्हायरसच्या आतमध्ये असतं. आणि जसं मी नमूद केलं की कुठल्याही सेलला एकदा ह्या व्हायरसनी इन्फेक्ट केल्यानंतर हे जेनेटिक्स मटेरियल आतमध्ये जातं आणि हे जेनेटिक्स मटेरियल्स आयदर सायटोप्लाझम मध्ये किंवा त्या पेशीच्या केंद्रकामध्ये एंटर करून हा त्या पेशीवर आपण म्हणूया की ताबा मिळवतो. ताबा या इन द सेन्स म्हणजे हे पेशीचे जे काही रेग्युलर फंक्शन्स आहे, हे पेशी स्वतःचं रेग्युलर फंक्शन न करता व्हायरस सांगेल तेच फंक्शन्स करतं किंवा व्हायरल या पद्धतीने गरजेचा पडतो. या गोष्टी मी या ठिकाणी नमूद का केल्या की ज्यावेळेस सायंटिस्टला व्हायरल ऍक्शन करते, व्हायरलची ऍक्टिव्हिटी कळते, त्याच वेळेस त्या पद्धतीने ते औषधं बनवू शकाल. म्हणजेच या पद्धतीने हा डीएनए पेशीमधील डीएनए ला चेंज करतो, त्याच्यामध्ये सिक्वेन्सिंग बदलून टाकतो आणि आपल्याला जे हवंय त्या पद्धतीने हा पेशीमध्ये बदल करतो. हा पॉइंट आपण या ठिकाणी मेन्शन केला. नेक्स्ट, आता व्हायरल इन्फेक्शन दोन पद्धतीनं व्हायरल इन्फेक्शन होतं. जर पहिली गोष्ट की व्हायरल मध्ये ज्या पद्धतीने प्रत्येक सेलला काही सेल स्ट्रक्चर, सेल वॉल, सेल मेम्ब्रेन्स असतं, वनस्पती पेशीमध्ये जर पाहिलं किंवा प्राणी पेशीमध्ये जर संदर्भ जर घेतला, परंतु व्हायरसमध्ये असं कुठलंही सेल्युलर स्ट्रक्चर नसतं. मग व्हायरसमध्ये कुठलंही सेल्युलर स्ट्रक्चर असल्यामुळे ते स्वतःच रेप्लिकेशन स्वतः करू शकत नाहीत. हा सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. हे स्वतःच त्यांना रेप्लिकेशन करता किंवा स्वतःपासून 1 ते 2 कॉपी करण्याकरता त्यांना पहिल्यांदा ऑर्गॅनिझमच्या सेलला इन्फेक्ट करावं लागतं. आणि ऑर्गॅनिझमच्या सेलला इन्फेक्ट करण्याच्या त्याच्या 2 पद्धती आहेत. जर त्या व्हायरसमध्ये जर डीएनए जर असेल तर तो डीएनए या ठिकाणी असलेला डीएनए ज्या पेशीला त्याने इन्फेक्ट केलेला आहे, डीएनए त्या पेशीतील न्यूक्लियस मधील डीएनए ची सिक्वेन्स चेंज करतो आणि स्वतःचे डीएनए त्या ठिकाणी बनवतो. दुसरा जो सिक्वेन्स, जर हा व्हायरस मध्ये जेनेटिक मटेरियल आरएनए व्हायरस जर असेल तर हा आरएनए व्हायरस त्या पेशीमध्ये असणाऱ्या आरएनए वर हा प्रक्रिया करतो, तिला स्वतःला चेंज करतो. म्हणजेच हा आरएनए आपल्याला या ठिकाणी अजून एक पॉइंट महत्वाचा आहे. जर या ठिकाणी सपोज ही पेशी आहे, हा पेशीवर व्हायरसने इन्फेक्ट केलेला आहे आणि जर व्हायरसमध्ये आरएनए जर असेल तर डेफिनेटली हा सायटोप्लाझम मध्ये असणाऱ्या सिंगल सेल किंवा सिंगल स्ट्रँडेड आरएनए वर चेंज करतो, त्याच्यामध्ये अल्टरेशन्स करतो आणि हा एमआरएनए चेंज झालेला एमआरएनए जो काही व्हायरसने चेंज केलेला आहे, या एमआरएनए पासून ज्यावेळेस आपण उलट्या पद्धतीने जातो म्हणजे एमआरएनए पासून ज्यावेळेस डीएनए बनवला जातो त्या प्रोसिजरला आपण रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन असं म्हटलं जातं.
आणि यामध्ये जे काही एन्झाईम्स लागतात त्याला आपण रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम्स असं म्हटलं जातं. ही एक गोष्ट या ठिकाणी नमूद करतो आहोत. आतापर्यंत आपण व्हायरस बेसिकली कशा पद्धतीने काम करतो हे पाहिलं. आपण एंटर होतोय आता एक्झॅक्टली करोना व्हायरस काय. तर करोना व्हायरसमध्ये जे जेनेटिक्स मटेरियल्स आहे ते RNA आहे. आणि जर RNA जर जेनेटिक्स मटेरियल जर असेल तर डेफिनेटली या सेलला इन्फेक्ट केल्यानंतर त्याचं टार्गेट त्या सेलचं न्यूक्लियस असत नाही, तर त्या सेलमधील असणारा RNA असतो. म्हणजे सेलमध्ये किंवा पेशी द्रव्यामध्ये सायटोप्लाझम मध्ये RNA कुठे असतो, तर त्या पेशीचा RNA जो काही असतो तो रायबोझोमवर असतो. म्हणजेच कोरोना व्हायरसचं मेन टार्गेट हे सायटोप्लाझमच्या RNA वर आहे आणि या RNA ची सिक्वेन्स बदलून तो स्वतःला हवं असणारं प्रोटीन्स बनवतो किंवा त्या पेशीला तो डायरेक्ट करतो. आणि डेफिनेटली काय डायरेक्शन करणार आहे, तो आपल्या व्हायरसच्या थ्रू डायरेक्शन करतो. म्हणूनच या ठिकाणी यालाच आपण पॉझिटिव्ह सेन्स RNA असं म्हटलेलं आहे. ज्या वेळेस कोरोना व्हायरस त्या सिंगल स्टँडला या RNA मध्ये जो काही आहे स्वतःच्या पद्धतीने चेंज करतं. म्हणून यातील व्हायरसला जो काही जेनेटिक्स मटेरियल्स आहे आपण पॉझिटिव्ह सेन्स RNA असं म्हटलं जातं. आणि हीच प्रक्रिया हा मेसेज जर RNA म्हटलं जातं. हा कन्सेप्ट समजण्यासाठी आपल्याला ही गोष्ट अजूनही अतिशय पद्धतीने समजणं गरजेचं आहे की ज्या वेळेस या मेसेंजर RNA कडून प्रोटीन्स बनवले जातात, दिस इज आपण म्हणूया की युनिव्हर्सल ट्रूथ आहे. आणि याच प्रोसिजरला आपण सेंट्रल डोग्मा ऑफ लाईफ असं म्हटलं जातं. मराठीमध्ये आपण त्याला स्थानांतर असं म्हटलं जातं किंवा स्थानांतरण म्हणूया. आणि इंग्लिशमध्ये आपण या प्रोसिजरला ट्रान्सलेशन असं म्हटलं जातं. दिस इज दी सेंट्रल डोग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी. याचाच अर्थ कुठल्याही ऑर्गॅनिझम्स मध्ये mRNA पासून प्रोटीनची सिंथेसिस करणं याला आपण ट्रान्सलेशन म्हणतो. कोरोना व्हायरस देखील याच पद्धतीने वर्कआउट करतो. मग आता या कोरोना व्हायरसवर ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्याला काय ऑप्शन्स आहे किंवा सायंटिस्ट कुठल्या पद्धतीने वर्कआउट करतात. सायंटिस्ट किंवा शास्त्रज्ञांना तेव्हाच ही गोष्ट मालूम होईल किंवा माहीत होईल ज्यावेळेस करोनाचं स्ट्रक्चर त्यांच्या पुढे असेल. मग आता करोनाचं स्ट्रक्चर करण्यासाठी त्यांच्याकडे 2 टार्गेट आहे. एक तर या व्हायरसला नष्ट करायचं आहे. मग त्या व्हायरस मधील जे काही आवरणच आहे, बाहेरचं कॅप्सिड आवरण आहे, ही एक वन ऑफ द ट्रीटमेंट. असे औषध बनवणं की जे प्रोटीन आवरणला नष्ट करता येईल, जेणेकरून त्याचं प्रोटीन आवरण कॅप्सिड नष्ट झालं तर व्हायरस हा जिवंत राहू शकणार नाही. आणि ही जी काही ट्रीटमेंट दिली जाते आपण तिला अँटीव्हायरल ड्रग्ज असं म्हटलं जातं. यातील अमेरिकेची एक जिलियाड कंपनी एक आहे. जिलियाड कंपनी, त्या जिलियाड कंपनीचं एक नवीन औषध किंवा जो काही नवीन मॉलिक्यूल आहे तिला आपण रेमडेसिवीर असं म्हटलं जातं. हा सध्या मॉलिक्यूल्स करोना या आजारावर मे बी फ्युचर्स मध्ये काम करू शकेल. त्याला अँटीव्हायरल ड्रग्ज असं म्हटलं जातं. आज मे 2020 मध्ये जो मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तोपर्यंत कोरोनावर 100% कुठलंही औषध किंवा कुठलीही लस सापडलेली नाहीये. परंतु मे बी फ्युचर्स मध्ये या लसी असू शकतील. त्यातील एक वन प्रोबॅबल मेडिसिन आहे. हा एक पहिला ऑप्शन झाला की प्रोटीन कोड नष्ट करणं. यातील दुसरा ऑप्शन जो काही आहे, या ठिकाणी शास्त्रज्ञ काम करतात की प्रोटीन कोट इज वन ऑफ द ऑप्शन्स आहे. आणि दुसरा ऑप्शन हा सेलला इन्फेक्ट का करतो, तर या ठिकाणी सेल आणि या ठिकाणचा व्हायरस यामध्ये जे इंटरॅक्शन्स होतं, यांच्यामध्ये जी आंतरक्रिया होते तिलाच आपण घडून यायचं नाही, तिलाच नष्ट करणं हा एक दुसरा अप्रोच आहे. आणि तोच अप्रोच अँटीव्हायरल ड्रग्स मध्ये किंवा येणाऱ्या वॅक्सिन्स मध्ये असतो. हा एक 2 अप्रोच आपण या ठिकाणी पाहिले. आता लस, जी मी तुम्हाला वॅक्सिन सांगितलं, लस काय काम करते, तर लसीचं मेन उद्दिष्ट जे काही आहे रिसेप्टर सेल्सवर असेल किंवा आपल्या व्हायरल सेल्सवर असेल, न्यूमोनिया सेल्सवर असेल, हार्टच्या सेल्सवर असेल, किडनीच्या सेल्सवर जो काही हा व्हायरस अटॅक करतो, एंट्री करतो, हा एंट्री कशामुळे करतो, तर त्या पेशीच्या बाहेरील जो काही हा भाग आहे त्यालाच आपण रिसेप्टर असं म्हटलं जातं. आणि हे रिसेप्टर हे मोस्ट स्पेसिफिक असतात. मग आता शास्त्रज्ञांचं जे काही
प्रोबॅबल ट्रीटमेंट कोरोना व्हायरससाठी काढण्यासाठी केली जातात. ते अशा पद्धतीने लस सोडण्याचा प्रयत्न करतात, एक तर या रिसेप्टरला इनऍक्टिव्ह करणं, जेणेकरून व्हायरस या ठिकाणची घडणार नाही किंवा इंटरॅक्शन होणार नाही. दुसरी लस अशी बनवणं की जी अँटीव्हायरल ड्रग सारखीच आहे, की ह्या कॅप्सिडला किंवा प्रोटीन आवरणाला तोडून टाकणं, त्याला ब्रेकडाऊन करणं. आणि तिसरी जी काही मोर प्रोबॅबल जी सर्वात अँटीव्हायरल लस बनवली जाते, त्या व्हायरसच्या DNA आणि RNA ला टार्गेट करून. शास्त्रज्ञांनी जी काही लस बनवणार आहे ते त्या 3 ठिकाणी टार्गेट करणार आहे. एक तर या रिसेप्टरला किल करून, पहिली गोष्ट. दुसऱ्या ठिकाणी लस ही त्या प्रोटीन आवरणाला किल करून किंवा तोडून. आणि तिसरं टार्गेट आहे व्हायरसच्या DNA आणि RNA लाच नष्ट करून. आता आपण करोना या नावाकडे येतो, की करोना हे नाव का देण्यात आलं. हे जर स्ट्रक्चर जर पाहिलं तर या पद्धतीने करोना हा राऊंड सर्क्युलर स्पेरिकल शेप मध्ये आहे आणि याला या ठिकाणी काही स्पाइक्स दिसतात किंवा काट्यासारखं हे आवरण दिसतं. असं जे काही आवरण दिसतं ते मराठीमध्ये जो काही मुकुट असतो राजाला दिला जातो या पद्धतीने आहे. आणि राजाचा मुकुट यालाच लॅटिन भाषेमध्ये क्राऊन म्हटलं जातं. आणि क्राऊनला परत मी रिपीट करतो, क्राऊन हा इंग्लिश शब्द आहे आणि या इंग्लिश शब्दाला क्राऊनलाच आपण लॅटिन भाषेमध्ये करोना म्हटलं जातं. म्हणजे त्या करोनाच्या मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चरवरून आपण त्याला नाव दिलेलं आहे एक करोना, जे कॉमन भाषेमध्ये आहे. परंतु शास्त्रज्ञांनी किंवा WHO त्याचं नामकरण हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी कोविड केलं. कशा पद्धतीने, तर या ठिकाणी हा जो CO आहे हा स्टँड करतो, ॲक्रोनिम स्टँड करतो कोरोनासाठी. या ठिकाणचा V स्टँड करतो व्हायरससाठी VI. आणि D स्टँड करतो हा डिसीजसाठी. आणि हा डिसीज डिसेंबर 2019 मध्ये चायनामध्ये प्रथम सापडला, म्हणून आपण त्याला COVID-19 असं या ठिकाणी नमूद करतो. दुसरं, परीक्षेच्या दृष्टीनं ज्या आपण कोरोना व्हायरस कशामध्ये इन्क्लूड आहे, तर कोरोना व्हायरसमध्ये जी त्याची ऑर्डर्स आहे किंवा जी काही नोमेनक्लेचर दिलं जातं, त्यातील जी काही मेजर जी फॅमिली आहे तिला आपण नाव दिलेलं आहे निडोव्हिरॅली. ही निडोव्हिरॅली ही ऑर्डर आहे. आणि या निडोव्हिरॅलीमध्ये परत जे काही 3 सब टाईप्स येतात त्या सब टाईपला आपण फॅमिली असं म्हटलं जातं. आणि त्यातील 1 फॅमिली जी काही आहे त्या फॅमिलीला नाव दिलं जातं करोना व्हिरिडी. हे नाव मी या ठिकाणी दिलेलं आहे, करोना व्हिरिडी. करोना व्हिरिडी ही फॅमिली आहे आणि फॅमिली कशाच्या अंतर्गत येते, तर निडोव्हिरिली या ऑर्डरच्या अंतर्गत आपल्याला ही फॅमिली येते. मेन क्वेश्चन जो काही आहे अजूनही तीच प्रोबॅबिलिटी किंवा शक्यता निर्माण केली जाते की हा कोरोना व्हायरस कोणापासून आला असेल. जसं प्रत्येक पेशीवर ज्या काही रिसेप्टर असतात त्या रिसेप्टरलाच विशिष्ट व्हायरस हा अटॅच होत असतो असं म्हटलं जातं. आपण कुठलाही बायस व्ह्यू न ठेवता आजपर्यंत कुठलेही आपल्याकडे इव्हिडन्सेस नाहीयेत किंवा प्रूफ नाहीयेत की हा व्हायरस चायनातील वुहान मधून आला जातो. परंतु प्रथम याच्या केसेस आपल्याला चायनातील वुहान या शहरामध्ये सापडल्या, त्यामुळे त्याला वुहान कोरोना व्हायरसही म्हटलं जातं. आणि एक पॉलिटिकल अँगल म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष स्ट्रॅटेजिक पॉइंट नुसार या वुहान कोरोना व्हायरसला ते चायना व्हायरसही म्हटलं जातं. परंतु स्पर्धक परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला चायना व्हायरस म्हणणं योग्य राहणार नाही. त्याचं जे काही सायंटिफिक नाव आहे COVID-19 हेच, आणि हे नाव कसं आहे हे येणं आपल्याला अपेक्षित आहे. 2 प्रोबॅबल गोष्टी सांगितल्या जातात. बॅट पासून किंवा खवलं मांजर, जे चायनामध्ये त्यांच्या आहारामध्ये त्याचा वापर केला जातो, पॅन्जिलियन मध्ये वापर केला जातो. मे बी हे खवले मांजर किंवा वटवाघळामध्ये त्याचा निवास असतो आणि त्याकडून त्याचं मानवाला इन्फेक्शन झालं. आणि हे मानवाला ज्यावेळेस प्राण्यांकडून इन्फेक्शन होतं किंवा व्हायरस ट्रान्सफर होतो त्यासारख्या डिसीजला आपण झुनोटिक असं म्हटलं जातं. झू म्हणजे ॲनिमल, ॲनिमल कडून आलेला. ॲनिमल्स
किंवा बर्ड्स कडून आलेला, दोन शब्द वापरले जातात. त्याला आपण झुनोटिक्स असं म्हटलं जातं. आता याचं ऍक्च्युअली नाव, हे जो काही व्हायरस आपल्याला दिला जातो हा नवीन आहे. नवीन इन द सेन्स आपण याचं नाव पाहिलंय की COVID-19. हा कोविड काय आहे, हा 2003 मध्ये चायनामध्ये, हाँगकाँगमध्ये येऊन गेलेला सार्सचा नवीन प्रकार आहे. म्हणून याला नाव दिलं होतं न्यू सार किंवा सार्स नंबर 2 असंही नाव दिलं होतं. सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम हा देखील वन ऑफ द कोरोना व्हायरस आहे. परंतु न्यू सार्स किंवा सार्स किंवा COVID-2 हेही नाव आपल्याला त्याला दिलं जातं. नवीन जो दिसतो तो डिसेंबर 2001 मध्ये आपल्याला स्ट्रेन सापडली. परंतु 2003 मधला सार्स आणि 2019 मधला सार्सचे सेकंड व्हर्जन यामध्ये डिफरन्स असावं म्हणून त्याला आपण कोविड असं नाव देण्यात आलं. परंतु जसं मी तुम्हाला नमूद केलं, आंतरराष्ट्रीय स्तरावर WHO संस्था येणाऱ्या डिसीजला नाव देते. त्यानुसार आपल्याला या ठिकाणी सार्स COVID-2 किंवा कोविड न म्हणता आपण त्याचं जे काही सायंटिफिक नाव आहे तेच आपण COVID-19 हे त्याला जगत मान्यता दिलेली आहे. या ठिकाणी 3 पद्धतीचे आजार हे आरोग्यशास्त्रामध्ये, संक्रमणशास्त्रामध्ये पाहिले जातात. त्यालाच आपण 3 पद्धती म्हणूया. एंडेमिक म्हणजे एखाद्या लोकल भागापुरता, मे बी शहर असेल, मे बी सिटी असेल, मे बी एखादा खंड असेल, लोकल भागापुरताच मर्यादित असेल. फॉर एक्झाम्पल मलेरिया आजही आफ्रिकन देशामध्ये किंवा काही प्रमाणात आशिया देशामध्ये सीमित आहे, झालेला आहे. आपण त्याला एंडेमिक असं म्हटलं जातं. यापेक्षा दुसरी मोठी स्टेज, ज्यावेळेस हा डिसीज एका देशातून दुसऱ्या देशामध्ये स्प्रेड होतो, त्याची लागण अधिक देशांना होते, तर त्यावेळेस त्या आजाराला आपण अनेक देश, एपिडेमिक असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस संपूर्ण देश या आजारानं कव्हर केले जातात त्यावेळेस त्याला आपण पॅन्डेमिक असं म्हटलं जातं. आणि पॅन्डेमिक आजार आजच्या घडीला मानवाने कधी एक्सपेक्टेड केला नव्हता, तर आज आपण कोरोना असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस तो पॅन्डेमिक म्हटलं जातं त्यावेळेस HUच्या डिक्शनरीनुसार त्याला आपण फेक असं म्हटलं जातं. फेकचा लॉंग फॉर्म्स आहे पब्लिक हेल्थ इमर्जन्सी इंटरनॅशनल कन्सर्न. हा लॉंग फॉर्म आपण या ठिकाणी समजून घेऊया. पब्लिक हेल्थ मीही दिलेला आहे, पब्लिक हेल्थ इमर्जन्सी इंटरनॅशनल कन्सर्न. पॅन्डेमिक डिसीज आहे. या ठिकाणी मी एंडेमिक, एपिडेमिक आणि पॅन्डेमिक या 3 टर्मचा तुम्हाला फरक समजून सांगितला. नंतर सिम्पटॉम्स काय? सिम्पटॉम्स हे रेग्युलर सर्दी, ताप किंवा एखाद्या व्हायरल इन्फेक्शन सारखेच असतात. पण कोविडचे जे मेजर सिम्पटॉम्स किंवा जी डेथ होते ड्यू टू द इन्फेक्शन ऑफ अ व्हायरस अँड निमोनिया किंवा फुफ्फुसाला हा जास्त दाह होतो आणि समटाइम्स जर ट्रीट झाला नाही तर ती फॅटल कंडिशनही होऊ शकते. त्याचबरोबर दुसरी एक थेरपी, फुफ्फुसाला दाह झाल्यामुळे की ऑक्सिजन घेणं किंवा हवा घेणं त्या पर्टिक्युलर पेशंटला खूप डिफिकल्ट होतं. हायपो म्हणजे कमी ऑक्सिजन मिळणं, त्यामुळे हायपोक्झिमा ही एक त्याचं दुसरं सिम्पटम्स आहे. आणि दुसरं त्याच्याशीच रिलेटेड, हायपोक्झिमा हा अतिशय सिव्हिअर केसमध्ये झाला तर आपण ARDS असं म्हटलं जातं. त्यालाच आपण अॅक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिम्पटम्स असं म्हटलं जातं. व्हायरल इन्फेक्शनचे सिम्पटम्स आहे, परंतु कोरोना व्हायरस या ठिकाणी अटॅक फुफ्फुस, लंग्स, त्याचबरोबर ऑक्सिजन घेण्याच्या रेस्पिरेटरी सिस्टीमवर सर्वात महत्वाचा अटॅक करतो. साधारणपणे शास्त्रीय भाषेमध्ये याचे कोरोना व्हायरसचे 3 स्टेज सांगितल्या जातात. ज्यावेळेस एखाद्या देशामध्ये, ज्या देशातून या ठिकाणी वुहानमधून, चायनामधून जर हा आजार जर आलेला असेल, ज्यावेळेस बाहेरील लोक, विमान असेल किंवा व्यापार असेल, उदीम असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्या वुहान देशातून येऊन किंवा चायना देशातून पर्टिक्युलर भारतासारख्या देशामध्ये जर इन्फेक्शन होत असेल तर त्या केसला आपण पहिली स्टेज असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस ही पहिली स्टेज एखाद्या शहरामध्ये, सपोज मुंबईमध्ये फ्लाईट आली, मुंबईमध्ये चायनामधून येणारे कस्टमर्स आले किंवा आपली भारतीय लोक चायनातून आले आणि त्यातून मुंबई शहराला जर लागण होत असेल तर आपण त्याला सेकंड स्टेज असं म्हटलं जातं. आणि मुंबई शहरातून जर मुंबईच्या
आजूबाजूच्या सिटीज असेल किंवा आजूबाजूचा भाग असेल किंवा संपूर्ण समाजामध्ये त्याची लागण होत असेल तर त्याला आपण थर्ड स्टेज असं म्हटलं जातं. आणि थर्ड स्टेजच्या ही अतिशय नेक्स्ट स्टेज आपण त्याला म्हटलं जातं, ही फोर्थ स्टेज असं म्हटलं जातं. कम्पॅरेटिव्हली युरोपियन देश, अमेरिकन देश यापेक्षा भारतानं जे काही 3 टप्प्यामध्ये लॉकडाऊन केलं होतं त्यानुसार आपण सध्या सेकंड स्टेजवर अतिशय चांगल्या पद्धतीने कोरोना व्हायरसचं ट्रान्समिशन रोखण्यास सक्सेसफुल झालेलं आहे. होपफुली येणाऱ्या काळामध्ये आपण या स्टेजला अवॉइड करू शकू. त्यासाठी आपल्याला प्रशासनाने किंवा आपल्या सद्विवेक बुद्धीने स्मरून दिलेला संदेश की स्टे होम्स किंवा आपण वॉश युअर हँड्स विथ रेग्युलर सोप्स अँड अल्कोहोल या छोट्या छोट्या गोष्टी आता पाहाव्या लागतील, कारण आतापर्यंत कुठलीही कन्फर्मेटिव्ह ट्रीटमेंट या कोरोना व्हायरससाठी नाही आहे. तर प्रश्न असा पडला जातो की जर या व्हायरल कोरोनासाठी कुठली ट्रीटमेंट जर नसेल तर ज्यांना ज्यांना कोरोना व्हायरस होतो त्या व्यक्ती या डेफिनेटली त्यांचं डेथ होणं अपेक्षित आहे. पण या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात ठेवूया की जरी जवळजवळ 80% लोक स्वतःच्या इम्युनिटीनुसार या व्हायरसवर जिंकू शकतात. दिस इज मोस्ट फिगर आहे. ऑलमोस्ट एक 10 ते 15% लोक यांना ही गरज लागते आणि 10 ते 15% लोकांना जी ट्रीटमेंट दिली जाते, आज कोरोना व्हायरसची लस नाहीये, अँटीव्हायरल ड्रग्ज नाहीये, त्यांना जे काही सिम्पटम्स आहे या सिम्पटम्सवर आधारित डॉक्टर ट्रीटमेंट देतात. आणि जी काही रिमेनिंग 2 to 5% जे काही लोक आहेत, जे काही आयसीयू मध्ये कोरोनामुळे ऍडमिट केली जातात, त्या आयसीयू मुळे ऍडमिट केल्यानंतर आजपर्यंत हिस्ट्री अशी आहे की ज्यांना कॅन्सर्स आहेत, ज्यांना हार्ट डिसीज आहेत, लंग डिसीज आहेत, हार्ट अटॅक असा आहे आणि ज्यांचं वय जास्त आहे तीच लोक कोरोनाला बळी पडतात. म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव हा कुठल्याही एज स्पेसिफिक नाही आहे, तर तो संपूर्ण एज मध्ये होतो. परंतु जो काही ग्रुप आहे, ओल्ड एज ग्रुप्स आहे, ज्याला ऑलरेडी प्री डिसीज आहे, त्यांनाच कोरोनाचा अटॅक होतो. परत मी रिपीट करतोय, आजही डॉक्टरांची ट्रीटमेंट ही केवळ सिम्पटम्स आहे. म्हणजे निमोनिया झाला असेल तर डॉक्टर त्याला निमोनियाची ट्रीटमेंट देतात, कुठलीही कोरोना व्हायरसची ट्रीटमेंट दिली जात नाही. आता कोरोना व्हायरस येण्या अगोदर आपल्याकडे कुठल्या कंडिशन्स होत्या, जसं मी तुम्हाला सांगितलं की कोरोना व्हायरस झुनोटिक्स आहे, प्राण्यांमधून येतो. तर हा मर्स म्हटलं जातं, हा अरेबियन पेनिन्सुलामध्ये, या ठिकाणी मी चेंज करतो, 2008 मध्ये म्हटलं जातं. नावच दिलंय की मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम्स. डेफिनेटली याचं जे काही झुनॉटिक ओरिजिन जो काही आहे हा उंटांपासून मेन्शन्स आपल्याला या ठिकाणी केलं जातं. त्या अगोदरही खास चायनामध्ये, हाँगकाँगमध्ये ज्या डिसीजने सर्वात मोठा कहर मांडला होता तो आहे सिव्हिअर ऍक्टिव्हिटी रेस्पिरेटरी सिंड्रोम्स. हा 2003 मधला आहे आणि आज 2019 मधला जो काही आपल्याला कोरोना नाव दिसतो त्याचीच ही स्ट्रेंथ आहे किंवा त्याचाच हा उपप्रकार आपल्याकडे आहे. पण कम्पॅरेटिव्हली 2003 मधला सार्स हा मोर डेडली होता. म्हणजे ज्या व्यक्तीला हा अटॅक होईल त्याची डेट ही फिक्स आहे. परंतु कोविड हा माइल्ड आहे, परंतु त्याचं इन्फेक्शन किंवा त्याचं स्प्रेड हे सारपेक्षाही अधिक आहे. ही जवळजवळ कोरोना व्हायरसची जी मी मागे तुम्हाला ऑर्डर सांगितली, ही ऑर्डर आहे निडोव्हिरिली. आणि निडोव्हिरिली आणि त्याची जी काही फॅमिली येते तिचं नाव येतं कोरोना व्हिरिडी. मागच्या स्लाइड्स मध्ये मेन्शन्स केलं किंवा तुम्हाला ते त्या ठिकाणी कॉपी करता येईल. आतापर्यंत जवळजवळ आपल्याला 7 स्ट्रेन्स सापडलेल्या आहेत आणि ही सर्वात नेक्स्ट स्ट्रेन्स जी काही अलीकडच्या काळातील स्ट्रेन्स आहेत त्याला आपण COVID-19 असं म्हटलं जातं. मर्स हा 2008चा आपण म्हटलेला आहे आणि सार्स हा जो काही म्हटलं जातो 2003चा. कम्पॅरेटिव्हली यांनी जगामध्ये कहर मांडला होता किंवा आपण त्याला मोठ्या प्रमाणात ह्या एपिडेमिक आणि पॅन्डेमिक डिसीज या कॅटेगरीमध्ये त्याला घेऊन गेल्या होत्या. परंतु आज कोविड हा टोटली होऊन त्याला पॅन्डेमिक म्हणून घोषित केलेला आहे. आपण प्रश्न पाहूया. या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे की कुठल्या एज ग्रुप्स मध्ये कोविड हा 19 स्प्रेड होतो. चारही ऑप्शन जर पाहिलं, आजकालच्या स्पर्धा परीक्षेमध्ये थोडं अनालिटिकल क्वेश्चन्स दिले जातात, त्यातलाच हा प्रश्न आहे. आपल्याला पहिलं दिलं की सर्व एज ग्रुपमध्ये आहे, दुसरं दिलंय की चिल्ड्रन्स मध्ये आहे, तिसरं दिलं की ओल्डर पर्सन मध्ये आणि खाली दिलं ऑल द अबव.
व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला बारकाईने लक्षात येईल की डेफिनेटली हा ओल्डर पर्सनला जी प्री एक्झिस्टिंग डिसीज आहे त्यामध्ये होतोच, परंतु असं नाही आहे. आपल्याला कोरोनामुळे डेथ झालेली अगदी चाइल्डही दिसतील माइल्ड प्रमाणामध्ये, त्याचबरोबर सर्व एज ग्रुपही दिसेल. त्यामुळं याचं जर प्रॉपर जर आन्सर जर पाहिलं तर प्रॉपर आन्सर ऑल द अबव्ह आर द करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहतोय, विच ऑफ द फॉलोइंग डिसीज रिलेटेड टू कोरोना व्हायरस. कोरोना व्हायरसचा रिलेटेड आहे. व्हिडिओ बारकाईने पहा, मला वाटतं त्याचं तुम्हाला उत्तर देता येईल. उत्तर तुम्हालाही माहित असेल. कोरोनाच्या जवळ 7 स्ट्रेन्स आहेत आणि 7 स्ट्रेन्स मधल्या ज्या एपिडेमिक स्ट्रेन्स निर्माण झाल्या होत्या किंवा जगामध्ये घर मांडला होता त्या मर्स आणि सार्स आहेत. हे दोन्ही कोरोना व्हायरसचे स्ट्रेन आहेत. त्यामुळे आपला आन्सर बोथ ए आणि बी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या सेक्शन मध्ये अगदी बेसिक व्हायरस म्हणजे काय आणि व्हायरस बेसिक पाहत असताना कोरोना विषयी आपण पूर्णपणे माहिती घेतली, जी आपल्या एक्झामच्या दृष्टीने मोर स्पेसिफिक आहे. मला पूर्णपणे खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला अगदी सहजतेने समजला असेल. Thank you for watching Target with Professor B's Positive Way. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.